Hello friends, I welcome you all in this basic mathematics lecture number 67. लेक्चर नंबर 66 मध्ये आपण पाहिलं की कंपाऊंड अँगलचा यूज करून कसं ट्रिगोनोमेट्रिक रेशोज फाइंड करायचे. असे अँगल्स असतात तिथे जे की तुम्हाला स्टँडर्ड अँगल नसतात तिथे. ओके, म्हणजे 30, 45, 60, 90, 180, 360 याच्या व्यतिरिक्त जर अँगल आले आणि त्याचं जर ट्रिगोनोमेट्रिक रेशो फाइंड करायची वेळ आली तर कंपाऊंड अँगलचा यूज करून कसं फाइंड करायचं, अलाइड अँगलचा यूज करून कसं फाइंड करायचं हे पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँगल्स. ओके, तर अलाइड अँगल म्हणजे काय हे आधी समजावून घेऊया आपण. ओके, इफ द सम ऑर डिफरन्स ऑफ टू अँगल्स इज आयदर 0, म्हणजे दोन अँगलची सम किंवा डिफरन्स 0 असेल किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 असेल. 90 म्हणजेच π/2 याच्यामध्ये कशामध्ये, रेडियन्स मध्ये. आपल्याला माहिती आहे दिलेला अँगल रेडियन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचा लेक्चर नंबर आपण 65 मध्ये पाहिलेले. बेसिक जे रिव्हिजन झालं त्याच्यामध्ये पाहणार. जर दोन अँगलची सम किंवा डिफरन्स जर 90 किंवा 90च्या मल्टिपल मध्ये असेल, म्हणजे सम एकतर 180 सम किंवा डिफरन्स 180, सम किंवा डिफरन्स 360, ओके, सम किंवा डिफरन्स 450. जर दोन अँगलची सम किंवा डिफरन्स जर 90च्या मल्टिपल असेल किंवा 0 असेल तर त्या अँगल्सला काय म्हणायचं, अलाइड अँगल्स म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं, suppose what A is 60 and B is 30. Okay, so 60 plus 30 is equal to what, 90. Okay, so 60 30 are allied also. Second, suppose if A is 120 and B is 60, so A plus B is equal to what, 120 plus 60, that is 180. 90च्या मल्टिपल मध्ये, सो 120 and 60 are allied angles. सपोज आपण A घेतला 390 आणि B घेतला 60 30. B घेतला 30. ओके, तर हे जे अँगल होतील कुठला, A मायनस बी. A मायनस बी काय होणार आहे, 390 मायनस 30 इज इक्वल टू व्हॉट, 360. 360 म्हणजेच काय, 90च्या मल्टिपल मध्ये. म्हणजे इथे 390 आणि 30 हे काय झाले अलाइड अँगल्स. ओके, 120 प्लस 60 हे काय झाले, अलाइड अँगल्स झाले. ओके, सो जर दोन अँगलची सम किंवा डिफरन्स 0 किंवा 90च्या मल्टिपल मध्ये असेल तर त्या अँगल्सला काय म्हणतात, अलाइड अँगल्स. ओके, समजा A इज इक्वल टू 60 आहे आणि B इज इक्वल टू मायनस 60 आहे, तर A प्लस बी काय येणार आहे, 60 प्लस मायनस 60 म्हणजेच काय येणार आहे, 0. हे पण काय होतील, अलाइड अँगल्स होतील. काय होतील, अलाइड अँगल्स होतील. आलं लक्षात. अलाइड अँगल म्हणजे काय, मग ज्या दोन अँगलची सम किंवा डिफरन्स काय असेल, 0 असेल किंवा 90च्या मल्टिपल मध्ये असेल तर याला काय म्हणायचं, अलाइड अँगल्स. ओके, सो हियर 60 and 30 are allied angles, or what, allied angles. Okay, इथे 120 and 60 are degree are allied angles. ओके, ज्या दोन्हींची सम किंवा डिफरन्स 90 किंवा 90च्या मल्टिपल मध्ये किंवा 0 असेल, इथे 390 and 30 are allied angles. Okay, so in this way, if alpha is allied angle, then we can write like this: alpha is equal to what, n π/2 plus theta or n π/2 minus theta. We can write like this. Okay, if alpha is allied angle with theta,
then alpha is called allied angle. Then alpha is either in the form of n pi by 2 plus theta or in the form of n pi by 2 minus theta for any angle theta. For any angle theta. म्हणजे एक अँगल दिला थीटा त्याच्याशी अलाइड असणारे दुसरे अँगल्स अल्फा कसे फाइंड करू शकतो आपण n pi by 2 plus theta किंवा n pi by 2 minus theta यूज करून. Where n is what? Where n is positive integers 1, 2, 3, 4, 5 like this. Okay, positive integers only, not negative. Alright, lexan. If theta is any given angle, we can find allied angle which is allied with the theta as equal to what? Alpha is equal to n pi by 2 plus theta or n pi by 2 minus theta. म्हणजे जर वरच जर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं आपलं समजा फॉर एक्झाम्पल समजा थीटा इज इक्वल टू 30 दिलाय ठीक आहे देन याच्याशी अलाइड असणारे देन अलाइड अँगल्स विथ 30 डिग्री काय येणार आहेत पहा एन म्हणजे समजा अल्फा 1 काही n समजा 1 घेतलं तर काही पाय बाय 2 म्हणजे 90 प्लस 30 ओके म्हणजे 128 अल्फा 2 काही समजा 90 मायनस 30 कारण 90 म्हणजे पाय बाय 2 हा n 1 घेतला तर हे 60 डिग्री आहे समजा अल्फा 3 ओके 2 पाय बाय 2 पाय बाय 2 means suppose 180 plus 30 that is 210 okay alpha 4 suppose 180 minus 30 so that is 150 degree so these are all allied angles right so if theta is any angle given then allied angles with 30 degree are what n1 घेतला इथे पाय बाय 2 म्हणजे 90 तर 90 plus 30 n1 पाय बाय 2 म्हणजे 90 minus 30 60 n जर 2 घेतला तर हे पाय म्हणजे 180 plus 30 n जर 2 घेतला तर 2 कॅन्सल होईल पाय म्हणजे 180 minus 30 तो अशा प्रकारे आपण अनेक अँगल फाइंड करू शकतो जर एखादा अँगल दिलेला असेल तर त्याचे अलाइड असणारे असे अनेक अँगल फाइंड करू शकतो थोडक्यात काय हा फॉर्म्युला आहे पहा if for any angle theta n pi by 2 plus theta or n pi by 2 minus theta these are the allied angles okay these are the allied angles okay म्हणजे this is n pi by 2 plus theta or n pi by 2 minus theta are any allied angles with the theta that is alpha हे एक्झाम्पल देऊ theta जर 30 असेल तर allied angles असणारे 30 डिग्रीशी n1 घेतला तर आणि पाय बाय 2 म्हणजे 90 असतं तर n पाय बाय 2 म्हणजे पाय बाय 2 प्लस थीटा 90 प्लस थीटा पाय बाय 2 मायनस थीटा n1 जर घेतलं तर 90 मायनस थीटा n जर 2 घेतलं तर 2 कॅन्सल होईल पाय प्लस थीटा म्हणजे पाय म्हणजे 180 डिग्री 180 प्लस थीटा 180 मायनस 30 हे सगळे काय झाले अलाइड अँगल झाले 30 सी अलाइड असणारे अँगल कुठले झाले 120 60 210 150 ओके मग असं जर आपल्याला समजा 150 डिग्रीचा ट्रिगोनोमेट्रिक रेशो फाइंड करायचा तर इथं काय यूज करावं लागेल काय कन्सेप्ट यूज करावं लागेल अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावं लागेल कारण 150 काय झाला अलाइड अँगल झाला कशाशी अलाइड झाला 30 सी अलाइड झाला ओके म्हणजे या पद्धतीने त्याप्रमाणे समजा आपल्याला 210 डिग्रीचं साइन कॉस टॅन ट्रिगोनोमेट्रिक रेशो फाइंड करायचं तर आपल्याला काय यूज करावं लागेल अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करावं लागेल फाइंड करण्यासाठी ओके कारण हा 210 हा जो अँगल आहे 210 हा 30 डिग्रीशी अलाइड आहे ओके म्हणजे जर थीटा जर कोणता अँगल असेल तर त्याच्याशी अलाइड असणारे अँगल कसे फाइंड करू शकतो आपण n पाय बाय 2 प्लस थीटा n पाय बाय 2 मायनस थीटा n काय 1 2 3 4 5 पॉझिटिव्ह इंटिजर्स ओके आणि पाय बाय 2 म्हणजे काय असते 90 डिग्री असते पाय म्हणजे 180 डिग्री असते रेडियन्स मध्ये ओके तर आपण फॉर्म्युले याच्यावरून एक डिझाइन करूया फॉर्म्युला पहा याचा फॉर्म्युला आहे पहा हे लक्षात ठेवला हा जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर याच्यावरून कुठलाही अँगलचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला लक्षात राहील पहा समजा पहिला काय इफ n is even integer positive integer then even integer okay means 2 4 6
8 like this. Okay, if n is even integer, then sine n pi by 2 plus minus theta is equal to sine theta plus or minus. Okay, त्याचप्रमाणे cos of n pi by 2 plus minus theta is equal to what? Plus or minus cos theta. Okay, and second formula, if n is odd, n is odd integer, okay, म्हणजे 1 3 5 7 etc., then sin n pi by 2 plus minus theta is equal to plus minus theta of cos theta. साइनचं कॉस होईल. जर n जर इव्हन असेल, n जर इव्हन असेल, n जर 2 4 6 8 असेल, तर साइनचं साइनच राहतं, कॉसचं कॉसच राहतं. ओके, पण ऑड जर असेल, n 1 1 3 5 7 असेल, तर साइनचं काय होतं? कॉस होतं, आणि कॉसचं काय होतं? साइन होतं. बघा काय होतं? साइन होतं. ओके, आणि महत्वाची नोट, the sign of right hand side, sign of right hand side रेशो म्हणजे याचं साइन प्लस किंवा मायनस कोण ठरवणार आहे? is decided using the sign of left hand side ratio in given quadrant. ओके, म्हणजे राईट हँड साइडचं जे साइन आहे ते कोण ठरवणार आहे? हे लेफ्ट हँड साइडचं जो रेशो आहे, हा साइन किंवा कॉस, या क्वाड्रंटमध्ये याचं साइन जे येतं त्याच्यावरून ठरवणार आहे. म्हणजे ऑल स्टुडंट टेक कॉपी हे वापरायचं. ऑल स्टुडंट टेक कॉपी काय आहे? हे स्टेटमेंट आहे जे काय दाखवतंय कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठल्या ट्रिगोनोमेट्रिक रेशोचं साइन काय असते. ऑल स्टुडंट टेक कॉपी. ऑल म्हणजे पहिला वर्ड म्हणजे पहिला क्वाड्रंट, म्हणजे 0 to 90 डिग्री. त्याच्यामध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. ऑल स्टुडंट म्हणजे सेकंड वर्ड झाला. सेकंड वर्ड म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये स्टुडंटचं पहिलं अक्षर यस म्हणजे साइन, आणि त्याच्याशी मल्टिप्लिकेशन 1 असणारा कोसेक, हे दोन्ही पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. टेक म्हणजे थर्ड वर्ड म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये पहिलं अक्षर त्यातलं टी, टेकचं पहिलं अक्षर टी म्हणजे टॅन आणि कॉट, हे पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. ओके, फोर्थ वर्ड कॉपी. फोर्थ वर्ड म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. ओके, म्हणजे अँगल काय झाला? 270 to 360. हा जर अँगल आला तर त्या अँगल मध्ये फक्त कॉस आणि पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ऑल स्टुडंट टेक कॉपी. म्हणजे राईट हँड साइडचं साइन ठरवण्यासाठी तुम्हाला या लेफ्ट हँड साइडचा रेशो पाहावा लागेल, आणि तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते ठरवावं लागेल, आणि या क्वाड्रंट मध्ये याचं साइन जे येतं ते साइन तुम्हाला राईट हँड साइडला द्यावं लागेल. ओके, समजा जर असं आपण जर एक्झाम्पल घेतलं, पहा, समजा आपल्याला फाइंड करायचंय साइन पाय बाय 2 प्लस थिटा. ओके, आता साइन पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे यात काय झालं? इथं काहीच नाही, म्हणजे 1 झाला, ऑड आला, म्हणजे साइनचं काय होणार आहे? कॉस थिटा होणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार n जर ऑड आला तर साइनचं काय होतं? कॉसचं काय होतं? साइन होतं. आता याचं साइन, ह्या राईट हँड साइडचं साइन काय द्यायचं? कसं ठरवणार? पहा, पाय बाय 2 प्लस थिटा. पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री. एकदा तुम्हाला मी क्वाड्रंट सांगतो, पहा. क्वाड्रंट एकदा क्लिअरली सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, हे आहे वाय ऍक्सिस. ओके, आहे एक्स ऍक्सिस. ठीक आहे, पहा, आता तुम्हाला माहित आहे, पहा,
हा आहे फर्स्ट क्वार्टर, हा आहे सेकंड क्वार्टर, ओके, हा आहे थर्ड क्वार्टर आणि हा आहे फोर्थ क्वार्टर. ठीक आहे. मग याच्यामध्ये अँगल काय असतोय? 0 to 90 डिग्री. काय अँगल असतोय? 0 to 90 डिग्री. 0 to 90 डिग्री म्हणजेच काय? 0 to π/2 असतोय. 90 डिग्री म्हणजे काय? π/2 रेडियन्स मध्ये आपण पाहिलं लेक्चर नंबर 65 ला. डिग्रीचा अँगल रेडियन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं पाहिलेले. आता सेकंड क्वार्टर काय असतोय? 90 to 180 डिग्री. ओके, याच्यामध्ये म्हणजेच काय? 90 म्हणजेच काय? π/2 to π. 180 म्हणजे पाय डिग्री. ओके. थर्ड क्वार्टर काय असतोय? थर्ड क्वार्टर असतोय 180 to 270 डिग्री. ओके. 180 म्हणजेच काय? पाय टू 370 म्हणजे 3π/2. कारण π/2 म्हणजे 90 into 3 270 म्हणजे पाय टू 3π/2. आणि फोर्थ क्वार्टर काय आहे? हा आहे 270 to 360, 270 ते 360. ओके, म्हणजेच काय? 3π/2 to 2π. कारण पाय म्हणजे 180 म्हणजेच काय? 2π म्हणजे 360. ओके, आले लक्षात? हे डिग्री मधला अँगल आणि हा रेडियन मधला अँगल क्वाड्रंट झाले. आता तुम्ही म्हणाल मग 360 पेक्षा अँगल नसतो का? असतो. 360 पेक्षा जर अँगल मोठा आला तर परत तो रोटेशन सुरू झालं इथून पुढे. म्हणजे समजा 420 अँगल. 420 अँगल कसा येईल? 420 अँगल कसा येईल? हे बघा, इथपर्यंत 360 अधिक पुढे 60. ओके, हे 60 म्हणजे 60 डिग्री आणि 420 डिग्री हे सेमच झाले, कारण त्याचे इनिशियल टर्मिनल सेम झाले. त्यालाच आपण काय म्हणतो? म्हणजे इथं जर आपण 420 - 60 केलं तर काय येणार आहे? 360 येणार. म्हणजे हा अलाइड अँगल झाले दोन्ही. पण ज्याचे इनिशियल आणि टर्मिनल सेम असतात त्याला कोटर्मिनल अँगल्स म्हणतात. ओके. आणि जर मग या पद्धतीने म्हणजे 360 पेक्षा जर एखादा अँगल मोठा असेल तर तो परत रोटेशन होईल त्याचं. ओके. 720 अँगल म्हणजे काय? समजा 750 अँगल आहे तर काय? 750 अँगल कसं येईल? एक रोटेशन 360, दोन रोटेशन 720, 720 अधिक 30 हा झाला 750 डिग्री अँगल. ओके, या पद्धतीने ठरवायचं आपण मग दिलेला अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आणि त्यानुसार मग त्याचं ट्रिगोनोमेट्रिक रेशो काय सांगेल. ओके, ऑल स्टुडंट टेक कॉपी. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. स्टुडंट म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे जर अँगल 90 to 180 मध्ये आला, ओके, तर त्या क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. जर अँगल जर 180 to 270 मध्ये आला तर ऑल स्टुडंट टेक म्हणजे टॅन आणि क्वाड पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. आणि जर 270 to 360 मध्ये जर अँगल आला तर त्याचे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ऑल स्टुडंट टेक कॉपी. ओके, लक्षात आले? म्हणजे राईट हँडचं जे साइन आहे ते कोण ठरवणार आहे? लेफ्ट हँड साइडचा अँगल ठरवणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला माहिती जर एन जर इव्हन असेल तर एन π/2 साइनचं साइनच राहतं, कॉसचं कॉसच राहतं. आणि एन जर ऑड असेल तर कॉसचं साइनचं कॉस, कॉसचं साइन होतं. यानुसार आता हे फाइंड करायचे. समजा साइन π/2 प्लस थिटा, एन काय झालं इथं 1, मग 1 झालं तर साइनचं काय होणार आहे? कॉस होणार आहे, म्हणून कॉस थिटा लिहिलं. आता π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट झाला. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइनचं साइन काय आहे? प्लस आहे, म्हणून याचं साइन काय आलं? प्लस थिटा आलं. काय आलं? प्लस थिटा. ओके, आलं लक्षात? समजा आपल्याला फाइंड करायचंय कॉस π/2 प्लस थिटा. आता एन काय झालं इथं? 1 झाला. ओके, 1 म्हणजे कॉसचं काय होणार आहे? साइन थिटा होणार आहे. पण π/2 प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट, 90 प्लस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसचं साइन काय असते? ऑल स्टुडंट निगेटिव्ह असते, म्हणून इथं साइन काय निगेटिव्ह. म्हणजे ह्या राईट हँड साइडचं साइन कोण ठरवतोय? हा रेशो ठरवतोय या क्वाड्रंट मध्ये. याचं साइन जे ते हा ठरवतो. आलं लक्षात? समजा आपल्याला फाइंड करायचं आहे टॅन पाय प्लस थिटा फाइंड करायचं आहे. ओके, म्हणजे आता इथे एन काय झाला? 2 झाला पहा. हे कसं आहे? एन टॅन 2 into π/2 प्लस थिटा. ओके, म्हणजे हा 2 गेल्यावर हे जाईल. म्हणजे एन काय झाला? 2 झाला. 2 म्हणजे इव्हन झाला. इव्हन जर असेल तर काय येईल पहा, किंवा साइन म्हणूया आपण. इथं टॅन ऐवजी साइन घेऊया फॉर्म्युला समजत तर. टॅनचा आपण फाइंड करू शकतो साइन बाय कॉस, नो प्रॉब्लेम.
पण समजा इथं आपल्याला हे फाईंड करायचे साइन पाय प्लस थिटा. ओके, साइन पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा म्हणजे काय, 2 × π/2 म्हणजे 2 काय झाला, इवन झाला. इवन असेल तर काय, तर साइनचं काय राहतं, साइन राहतं, म्हणजे ते काय राहणार, साइन थिटा राहणार. ओके, पण आता याचं साइन कोण ठरवणार, हा रेशिओ याच्यात. पाय प्लस थिटा म्हणजे काय झालं, कुठला क्वाड्रंट झाला, पाय प्लस थिटा म्हणजे पाय म्हणजे 180 पेक्षा मोठा म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट झाला. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइनचं साइन काय असते, ऑल स्टुडंट टेक म्हणजे निगेटिव्ह असते, म्हणजे याचं साइन या क्वाड्रंट मध्ये याचं साइन निगेटिव्ह म्हणून याला साइन निगेटिव्ह दिला. म्हणजे राईट हँड साइडचं साइन कोण ठरवतो, लेफ्ट हँड साइड मधला रेशिओ त्या क्वाड्रंट मध्ये. ओके, तर हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले, हे फॉर्म्युले वापरून आपण कुठलाही ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ फाइंड करू शकतो. एक्झाम्पल, ओके, समजा असा फॉर्म्युला आपल्याला फाइंड करायचा. सपोज आपल्याला फाइंड करायचे समजा कॉस ऑफ पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजे एन इवन आला, π/2 आहे नाही, 2 कॅन्सल झाला म्हणजे इवन आला, म्हणजे कॉस हे आला फॉर्म्युला. कॉसचं काय होणार आहे, कॉस थिटा होणार आहे. कारण एन जर इवन असेल तर कॉस एन π/2 प्लस मायनस थिटा काय होतं, कॉस थिटा होतं. पण आता पाय मायनस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट झाला, सेकंड क्वाड्रंट झाला. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसचं साइन काय असते, ऑल स्टुडंट निगेटिव्ह, म्हणून याचं साइन आला निगेटिव्ह. ओके, या पद्धतीनुसार आपल्याला ठरवायचं आहे. जास्त कन्फ्युज होऊ नका, आपण डायरेक्टली एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. का कसं एक्झाम्पल घेऊया आपण, का समजा आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड साइन 150. ओके, तर याला याच्याशी अलाइड असणार अँगल कसं लिहिता येईल पाहायला आपल्याला. साइन 150 म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला 180 - 30. ओके, 180 - 30, कारण 180 - 30 किती येईल, 150. म्हणजे आपण याला जर असं लिहिलं तर काय होईल, मग हे पाय, मग हे होईल साइन 180. 180 म्हणजेच काय, पाय. कारण पाय म्हणजे 90 डिग्री रेडियस मध्ये. ओके, सॉरी, पाय म्हणजे 180 डिग्री. रेडियस मध्ये पाय म्हणजे 180 डिग्री, लक्षात ठेवा. पाय म्हणजे 180 डिग्री, π/2 म्हणजे 90 डिग्री, एवढं लक्षात घ्या. ओके, 3π/2 म्हणजे काय होईल, 270. ओके, 2π/2 म्हणजेच 180, म्हणजे 2 कॅन्सल होईल. 2π म्हणजेच काय होईल, 360 होईल. हे लक्षात ठेवा. ओके, मग याला कसं लिहिता येईल आपल्याला, पाय मायनस थिटा हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, पाय मायनस थिटा काय येईल, मग साइन पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजे काय आहे, साइन 2 × π/2 मायनस थिटा आहे. ओके, कारण 2 कॅन्सल होईल. मग एन जर इवन आलं तर याचा काय फॉर्म्युला होतो, साइन n π/2 थिटा इज इक्वल टू साइन थिटा होतो. पण पाय मायनस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट, पाय म्हणजे 180 पेक्षा कमी. 180 पेक्षा कमी म्हणजे कोणतं क्वाड्रंट झाला, सेकंड क्वाड्रंट झाला. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइनची साइन काय असते, ऑल स्टुडंट टेक कॉपी, प्लस असते ना, म्हणजे हे झालं प्लस थिटा. म्हणजे हे काय आलं, त्याचा फॉर्म्युला आहे साइन थिटा. म्हणजेच काय येणार, हे थिटा काय म्हणलं आपण, हे थिटा म्हणलंय 30, म्हणजे हे आलं साइन 30. आणि साइन 30 किती आहे, हाफ आहे. ओके, कन्फ्युज व्हायचं कारण नाही बिलकुल. आपल्याला जो अँगल फाइंड करायचा त्याला अलाइडच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहायचा. अलाइडचे फॉर्म्युले काय काय पहा, हे बघा, n π/2 प्लस मायनस थिटा असेल. n जर इवन असेल तर साइनचं साइन राहील, कॉस राहील. आणि जर ऑड असेल तर, म्हणजे थोडक्यात अगदी शॉर्टकट मध्ये जर तुम्हाला हा फॉर्म्युला सांगायचा म्हटलं तर इन शॉर्ट हे फॉर्म्युले काय होतील पहा. इन शॉर्ट मध्ये होईल पहा, साइन π/2 प्लस मायनस थिटा असेल. ओके, साइन π/2 प्लस मायनस थिटा असेल तर n ऑड आहे.
तर काय होतं कॉस प्लस मायनस थिटा होतं. याचं साइन ह्या क्वाड्रंट मध्ये याचं साइन काय त्यावरून ठरवायचं. ओके. आणि जर साइन पाय प्लस मायनस थिटा असेल तर याचं काय होतं साइनचं साइनच राहतं आणि याचं साइन काय ठरवणार आहे हे ठरवणार. ओके. त्याचप्रमाणे साइन 3π/2 प्लस मायनस थिटा असेल तर काय होईल साइनचं काय होईल कॉस होईल आणि याच्या साइननुसार हे ठरवायचं याचं साइन. त्याचप्रमाणे साइन जर 2π प्लस मायनस थिटा असेल तर काय होतं हे 2 इव्हन आलंय. ओके. π/2 प्लस थिटा म्हणजे हे 2π जे आहे तेच काय 2 इंटू हे आहे 4 इंटू π/2 आहे पाय. ओके. म्हणजे हे 4 इव्हन आलंय म्हणजे 2π म्हणजे काय 4 इंटू π/2 म्हणजे 2π आलंय. असं जर असेल तर काय येईल साइनचं साइनच राहील आणि याचं साइन जे ते हे ठरवणार. ओके. म्हणजे पहा π/2 प्लस मायनस थिटा आलं 3π/2 प्लस मायनस थिटा आलं तर साइनचं कॉस होईल कॉसचं साइन होईल आणि जर पाय प्लस मायनस थिटा 2π प्लस मायनस थिटा तर साइनचं साइन कॉसचं कॉस राहील. ओके. हे लक्षात आले का मग एक्झाम्पल आपण याला कसं लिहिलं या लाईन मध्ये साइन पाय 150 ला कसं लिहिलंय 180 मायनस 30. 180 म्हणजेच काय पाय पाय मायनस थिटा मग साइन पाय मायनस थिटाचा फॉर्म्युला काय येतो साइन थिटा यानुसार. जर एन जर ऑड असेल इव्हन असेल तर साइनचं साइन राहतं आणि याचं साइन जे आहे ते या क्वाड्रंट मधला हा ठरवतो. मला वाटतं कन्फ्युजन होतंय तुमचं. अजून एक एक्झाम्पल घेऊया. पहा समजा असं फाईंड करायचं आपल्याला. आपल्याला फाइंड करायचंय कॉस 120. ओके. मग याला कसं लिहिणार पहा 120 ला कॉस ऑफ 120 कॅन बी रिटन लाईक दिस कॉस ऑफ 90 प्लस 30 किंवा याला आपण असं लिहू शकतो कॉस ऑफ 180 मायनस 60. याला दोन पद्धतीने फाइंड करू शकतो. ओके. आता हे जर आलं तर कॉस 90 म्हणजे याला कुठला फॉर्म्युला वापरायचा 90 म्हणजे π/2 याला आपण थिटा मानूया. ओके. आणि याला कुठला फॉर्म्युला येईल कॉस ऑफ हे काय 180 म्हणजे पाय मायनस थिटा येईल याला थिटा मानूया. दोन पद्धतीने प्रॉब्लेम फाइंड करू शकतो कुठेही करा. समजा हा फॉर्म्युला कसा तयार करणार मग कॉस π/2 प्लस थिटा π/2 किंवा 3π/2 आलं तर कॉसचं काय होतं साइन थिटा होतं म्हणजे हे झालं साइन थिटा पहिला. त्यानंतर π/2 प्लस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट 90 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसचं साइन काय असते ऑल स्टुडंट निगेटिव्ह असते म्हणून हे निगेटिव्ह आलं. म्हणजेच काय आलं हे मायनस साइन याला थिटा मानलं म्हणजे मायनस साइन 30 आलं किंवा हे आलं साइन 30 काय मायनस हाफ आलं. आता या पद्धतीने फाइंड करून घेऊ. कॉस पाय मायनस थिटा कॉस पाय म्हणजे काय झालं इव्हन झालं. एन काय झालं इथं इव्हन झालं. इव्हन असेल तर कॉसचं काय होतं पहा कॉस पाय प्लस थिटा काय होतं कॉसचं कॉसच राहतं. म्हणजे कॉस जर साइन किंवा कॉस पाय प्लस मायनस थिटा 2π प्लस मायनस थिटा आलं तर कॉसचं कॉस साइनचं साइन आणि π/2 प्लस थिटा आलं किंवा 3π/2 प्लस मायनस थिटा आलं तर कॉसचं साइन साइनचं कॉस म्हणजे हे काय झालं कॉस थिटा झालं. आता याचं साइन ते डिसाइड करायचं आपल्याला. पाय मायनस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट 180 पेक्षा कमी पाय म्हणजे 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसचं साइन काय असतं ऑल स्टुडंट म्हणजे निगेटिव्ह असतं म्हणजे हे आलं मायनस कॉस 60 म्हणजेच काय मायनस दोन्हीचा आन्सर सेम आहे. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला वापरू शकता. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपल्याला फाइंड करायचं आहे साइन ऑफ सपोज वी हैव टू फाइंड साइन 390. ओके. याला कसं लिहिणार पहा साइन 360 प्लस 30 लिहू शकतो आपण. ओके. 360 ला कसं लिहिणार मग साइन 4 इंटू 90 प्लस 30. ओके.
4 into 90 plus 30 म्हणजेच काय येईल साइन 4 into π/2 plus थिटा. ओके, मग जर E1 जर असेल तर काय येतं n π/2 प्लस थिटा. n जर E1 असेल तर काय होतं, n जर E1 असेल तर काय होतं, साइनचं काय राहतं, साइनच राहतं. आणि n जर ऑड असेल तर काय होतं, साइनचं काय होतं, कॉस होतं. आता हे 360 ला कसं लिहिलं, 4 into 90 म्हणजे 4 into π/2. E1 असेल तर काय राहणार आहे, साइनचं साइन थिटाच राहणार आहे. ओके, पण याचं साइन डिसाइड करायचं. 360 प्लस 390 म्हणजे काय, 1 कम्प्लीट रोटेशन 360 प्लस 30 हे 30 आलं. म्हणजे हा झाला 390. म्हणजे कुठला क्वाड्रंट आला, फर्स्ट क्वाड्रंट आला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, म्हणजे याचं साइन आलं पॉझिटिव्ह. थिटा काय म्हणले आपण, 30, म्हणजे हे आलं साइन 30. साइन 30 म्हणजे काय आलं, हा. आलं लक्षात. थोडक्यात हा जो अँगल आहे ज्याचा आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक रेशो फाइंड करायचे, त्याला आपल्याला अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये लिहायचं. अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय, n into 90 प्लस सम अँगल, म्हणजे 90 च्या मल्टिपल प्लस सम अँगल मध्ये लिहायचं. पाहिजे 390 ला कसं लिहिलं आपण, 360 प्लस 30. 360 ला आपण 90 च्या मल्टिपल मध्ये कसं लिहिलं, 4 into 90. म्हणजेच काय झालं, 90 म्हणजे π/2 म्हणजे 4 into π/2 प्लस थिटा. मग याचा फॉर्म्युला काय येतो, जर n E1 असेल तर साइन n π/2 प्लस थिटा साइन थिटा. आणि जर ऑड असेल, n इज ऑड असेल तर याचं काय येतं, साइन n π/2 मायनस थिटा कॉस थिटा होतं. आणि याचं साइन कोण ठरवतोय, याचं साइन हा ठरवतोय. या क्वाड्रंट मध्ये याचं साइन काय आहे, ते साइन याला द्यायचं आपल्याला. ओके, जसं की आपण इथं हे पाहिलं, हे किती आहे, 390 म्हणजे काय, 360 प्लस 30 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइनचे साइन असतं पॉझिटिव्ह, म्हणून याला साइन आलं प्लस साइन थिटा, म्हणजे साइन 30 याला हाफ आला. ओके, त्याच्यावर अजून काही एक्झाम्पल घेऊया आपण. तुम्हाला ते फॉर्म्युला जमला पाहिजे याला कन्वर्ट करायला, ते महत्वाचं. फॉर एक्झाम्पल याच्यावर छोटी छोटीचे एक्झाम्पल येणार आहे तुम्हाला 1-1 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट, त्याच्यामुळे फॉर्म्युले व्यवस्थित करा. ओके, समजा आपल्याला फाइंड करायचे असं एक्झाम्पल आहे, विदाउट using calculator find the value of sine minus 765. ओके, आणि दूसरा क्वेश्चन आहे sec of 3660. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न काय फाइंड करायचा आपल्याला, साइन ऑफ मायनस 765 डिग्री. ओके, ते काय मायनस साइन ऑफ 765. का, कारण आपण पाहिलेलं आहे साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं, मायनस साइन थिटा. त्यानुसार हे आलं मायनस 765 डिग्री. आता याला 65 ला कसं लिहायचं पहा. 65 म्हणजे पहा, सगळ्यात आधी असा एक्स आणि वाय ऍक्सिस पहा. एक रोटेशन 360, दोन रोटेशन 720. 765 ला कसं लिहितो आपण, 720 अधिक 45, 765. राईट, एक रोटेशन 360 डिग्रीचं झालं, दोन रोटेशन 720 डिग्रीचं झालं, मग दोन रोटेशन 720 अधिक 45, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो पहा, कसं 720 प्लस 45. ओके, आता 720 ला कसं लिहिता येईल पहा, 720 ला 8 into 90 प्लस 45. ओके, म्हणजे हे काय होईल, मायनस साइन 8 म्हणजे n झाला, हे π/2 झालं प्लस थिटा झालं. आता n जर E1 असेल, if n is E1, so sin n π/2 प्लस थिटा काय येतं, साइन थिटा येतं, प्लस किंवा मायनस. आणि हे साइन प्लस आहे की मायनस कसं ठरवायचं, या क्वाड्रंट मध्ये याचं साइन काय आहे. म्हणजे आता 765 मध्ये किती झाला, फर्स्ट क्वाड्रंट झाला, 720 अधिक 45 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये झाला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइनचं साइन काय असते, प्लस असते. ओके, त्यानुसार हे मायनस साइन ऍज इट इज राहिलं आणि याचं काही साइन थिटा येईल. पण थिटा म्हणजे काय मानलंय आपण, 45, म्हणजेच काय मायनस साइन ऑफ 45. मग तुम्ही म्हणाल फर्स्ट क्वाड्रंट आहे, साइनचं साइन प्लस येते, मग हे दिलं की याचा फॉर्म्युला काय आला, प्लस साइन थिटा आला, पण हे मायनस साइन बाहेरचं आहे ना, त्यामुळे हे मायनस ऍज इट इज राहील. म्हणजे काय आलं, मायनस 145 साइन 45, म्हणजेच काय साइन 45 किती आहे,
1/√2 मायनस वर्ग. अशा पद्धतीने याची व्हॅल्यू फाइंड केली. आलं लक्षात? आता आपल्याला फाइंड करायचं दुसरं काय, सेक ऑफ 360. सेक ऑफ 36600 डिग्री. मग याला आपण असं लिहू शकतो पहा, कसं, सेक ऑफ 3600 प्लस 60, राईट. मग 3600 ला आपण कसं लिहू शकतो पहा, 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचं ना. म्हणजे 20 इंटू 40. याला आपण असं लिहू शकतो पहा, कसं, 40 इंटू 90. ते 40 इंटू 90 प्लस 60. 4 9 are 360. राईट. ओके. सो सेकचा फॉर्म्युला नाही आपल्याकडे, मग काय लिहिणार आपण, 1/cos. सेक म्हणजे काय, 1/cos म्हणजे हे काय ना, 1/cos 40 इंटू 90 प्लस 60. आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा पहा. ओके. काय फॉर्म्युला, जर n जर इव्हन असेल, n जर इव्हन असेल तर cos n π/2 प्लस थिटा काय होतं, cos थिटा होतं. ओके. म्हणजे हे काय होणार आहे, 1/cos थिटा म्हणजे हे होणार आहे cos 60 होणार आहे. ओके. पण याचं साइन, ह्या राईट हँड साइडचं साइन कसं ठरवायचं, या क्वाड्रंट मध्ये याचं साइन काय, आता हा कोणता क्वाड्रंट येतो पहा, परत एकदा सांगतोय पहा, कन्फ्युज होऊ नका. सेक फाइंड करायचा आहे. सेकला आपण 1/cos लिहू शकतो. ओके. तर आपण आधी काय फाइंड करूया, कॉस आपण फाइंड करूया, cos 3660 फाइंड करूया. ठीक आहे. कन्फ्युज होऊ नका. थांबा, मी याला परत एकदा लिहितोय. तर आपल्याकडे फॉर्म्युला साइन आणि कॉस मध्ये, तर याला आपण असं लिहू शकतो पहा, कसं, याला आपण असं लिहू शकतो 1/cos 3660. आणि आता आपण याची व्हॅल्यू फाइंड करूया, cos ऑफ 3660. ओके. याला आपल्याला असं लिहिता येईल पहा, cos ऑफ 3600 प्लस 60 म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, cos ऑफ 40 इंटू 90 प्लस 60. ओके. म्हणजेच पहा, हे बघा, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. ओके. जर आपण 1 कंप्लीट रोटेशन 360 अशी किती रोटेशन करायचे आपल्याला, 10 रोटेशन्स करायचे. ओके. किती रोटेशन झाले पहा, 1 2 3 4 5 झाले. असे 10 रोटेशन्स करा. 10 रोटेशन केल्यानंतर 360 राहील आणि इंटू 60 म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल पहा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला हा अँगल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. ओके. मग आता n जर इव्हन असेल, जर n जर इव्हन असेल, इफ n इज इव्हन, काय फॉर्म्युला, n जर इव्हन असेल तर याचा फॉर्म्युला आहे cos ऑफ n π/2 प्लस थिटा इज इक्वल टू व्हॉट, n जर इव्हन असेल तर cos थिटा जर राहतं. ओके. म्हणजे हे काय येणार, cos ऑफ 60 येणार पहा, कारण n इथं इव्हन आहे. ओके. आता हा कोणता क्वाड्रंट आहे, 40 इंटू 90 प्लस म्हणजेच काय, हे 10 रोटेशन्स होतील तेव्हा 3600 होईल. 3600 अँगल कधी होईल, जर आपण 10 रोटेशन्स घेतले आणि प्लस 60 म्हणजे परत इथेच येणार 10 रोटेशन नंतर आणि परत प्लस 60 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉसचं साइन काय असतं, प्लस असतं, म्हणून cos 60.
आणि cos 60 म्हणजेच काय 2 येणार. ओके.